रेडी स्टार्ट। हा कार्यक्रम आजवर एका सरकारी आदेशाने चालणारी योजना म्हणून सर्वांना माहीत आहे। ही जरी आजवर सरकारी आदेशाने चालणारी योजना असली तरी तिच्यामुळे लोकांना काम करण्याचा हक्क मिळाला होता। एवढेच काय, असा हक्क कोणालाही न्यायालयात जाऊन बजावता आला असता, पण या आदेशामध्ये असे स्पष्ट करण्यात आले होते की न्यायालयात जाऊन नुकसान भरपाई मागण्याचा हक्क या आदेशात अभिप्रेत नाही। आता मात्र या काम करण्याच्या हक्काला कायदेशीर स्वरूप प्राप्त होणार आहे। त्यामुळे काम मिळाले नाही तर बेकार भत्ता मिळाला, अशी तरतूद यामध्ये करण्यात आली आहे। मला हे स्पष्ट केले पाहिजे की वास्तविक बेकार भत्ता देण्याची पाळी कधीही येऊ नये, म्हणजे सर्वांना काम देता येऊन या विधेयकाची अंमलबजावणी संपूर्ण व निर्दोष व्हावी, हेच इष्ट आहे। हे समजण्यासारखे आहे की मानवी शक्तीबाहेरच्या काही गोष्टी घडल्या म्हणजे पूर आला, काम करणे अशक्य होईल। इतका पाऊस आला तर कामे देता येणार नाहीत। पण सर्वसाधारण परिस्थितीमध्ये रोजगाराची जी हमी दिली आहे ती प्रत्येक प्रौढ व्यक्तीला दिली आहे। मूळ योजनेत हे स्पष्ट केले होते की जो कोणी कामासाठी येईल त्याला काम पुरवले जाईल। नवीन काम काढावयाची असल्यास किमान 50 माणसे लागतील, पण कोणाला काम नाही अशी अवस्था राहू दिली जाणार नाही। पूर्वीच्या योजनेत म्हटल्याप्रमाणे या योजनेच्या अंमलबजावणीचा परिणाम शेतीवर बिलकुल प्रतिकूल होता, उपयोगी नाही, हेही तत्व यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे। याचा अर्थ जिल्हाधिकारी बेकार मजुरांना शेतीच्या कामासाठी खाजगी शेतकऱ्यांच्या शेतावर पाठवू शकतो, मात्र त्या शेतकऱ्यांनी किमान वेतन देण्याची हमी दिली पाहिजे, कारण शेतीवर प्रतिकूल परिणाम होऊ नये। हे जसे खरे तसेच काम मिळाले पाहिजे आणि किमान वेतनही मिळाले पाहिजे। हा हक्क डावलला जाता उपयोगी नाही, हेही खरे आहे। हा समतोल साधणे हेच कारभाराचे खरे कौशल्य आहे। काही लोकांना भीती वाटते की काम मिळण्याचा कायदेशीर हक्क मिळाल्यास लोक प्रचंड संख्येने काम मागतील आणि त्यांना काम देता आले नाही तर बेकार भत्त्याच्या रूपाने अनेक कोटी रुपये त्यांना द्यावे लागतील। पण ही भीती अगदी अनाठायी आहे। काम नाही असे होणारच नाही। ग्रामीण भागातील अनेक कामे आणखी 10 वर्षे तरी पुरू शकतील, अशी ग्वाही सर्वांनी दिली आहे।